नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय रमाला म्हणतो की हे बघ, आपल्याला आता आपलं नातं हे संपवायचं आहे, पण एक दिवस मात्र भूतकाळातील त्या सर्व आठवणी आपल्याला एकाच दिवशी जगून घ्यायच्या आहेत. म्हणून आता रमा विचार करत असते. ती काहीच बोलत नाही. तर अक्षय धावत जातो आणि आता एक फुगा घेऊन येतो. फुगा आणून तो रमाला म्हणतो की बघ, घे. आता फुगा फुगून रमाचा चेहरा खुलतो, परंतु ती दाखवत नाही. अक्षय म्हणतो की अगं, आपल्याला हे सर्व एकाच दिवसामध्ये फास्ट जगून घेण्यासाठी हे सर्व तर करावं लागेल. आता मात्र एकदा हा फुगा हवेत गेला तर आपण असं समजायचं की आपल्या नात्यातील कटुता सगळी काही हवेत गेली, असे आता अक्षय रमाला सांगत असतो. रमा सारखी अक्षयला बघत बघत मात्र तिला ते भूतकाळातील पुन्हा ते क्षण आठवतात की जेव्हा आता अक्षय रागवलेला असतो आणि आता म्हणजे पहिल्या नात्यामध्ये त्यांची जेव्हा ओळख व्हायला सुरुवातच झालेली असते आणि रमाबरोबर अक्षयला जे काही सांगत आहे, आज अक्षय रमाला ते करण्यासाठी सांगत आहे. आणि त्यावेळेस मात्र आता दोघंही एकमेकांच्या मध्ये असणारे दोष आणि गुण हे अगदी त्या फुग्यामध्ये दाखवून फुगे ओर सोडत असतात. दोघेही आता एकमेकांच्या बद्दल बोलत असतात आणि एक एक फुगा ओर सोडत असतात. हे सर्व क्षण मात्र त्यांना आठवतात. त्यावेळेस मात्र आता रमाने अक्षयला खुश केलेलं असतं, सगळा काही राग विसरून. आणि आज मात्र अक्षयला रमाला खुश करायचं असतं. हे सर्व आठवत रमा तो फुगा आपल्या हातामध्ये घेते आणि त्या फुग्याकडे पाहतच असते आणि रमा सारखी बघत असते. तर अक्षय रमाला म्हणतो की रमा बोल ना. अगं, सारखी त्याकडे बघू नको, बोल काहीतरी. तेव्हा आता रमा फुग्याबरोबर मनात काहीतरी म्हणते आणि तो फुगा हवेत सोडते. अक्षयच्या डोळ्यात पाणी असतं, पण अक्षय दाखवत नसतो आणि त्या फुग्याकडे बघत असतो. दोघंही सारखं त्या फुग्याकडे पाहत असतात. त्यानंतर आता इकडे माई अण्णा जेव्हा घरी येतात मीटिंगवरून, तेव्हा त्यांना हे सर्व सांगते. तेव्हा अण्णा म्हणतात की हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला असेल. तेव्हा माई अगदी म्हणते की नाही, अहो मी तुम्हाला माझ्या तोंडाने सांगते. आणि माझ्या तोंडावर अगदी मान वर करून निघून गेली. तिने मान वळून सुद्धा माझ्याकडे बघितलं नाही. म्हणजे पूर्वीचा जो काही तिचा तो पंजाबी ड्रेस, त्यावर ती ओढणी तिने घेतली होती आणि केसांच्या 2 वेण्या बांधल्या होत्या. आणि बाप्पा ही मला कळलं कसं नाही म्हणून आपल्या डोक्याला हात लावते आणि डोकं दाबून उभी राहते. तेव्हा आता अण्णाने हे सर्व सांगितल्यानंतर अण्णा म्हणतात की हे बघा, ती रमाच होती, हे कशावरून तुम्ही ओळखतात. तेव्हा अक्षय आता हे सर्व करत आहे, त्या अक्षयचंच कारस्थान असेल आणि जुन्या जे काही त्यांच्या आठवणी आहे तर त्या जाळ्यात मात्र हातीला अडकवण्याचा प्रयत्न करत असेल, असे माई आता अण्णांना म्हणते. आणि हे बघा, अहो आपली रमा कशी आहे तर तुम्हाला माहितीच आहे, अगदी भावनिक दृष्ट्या. आणि तो अक्षय मात्र भावनांशी खेळतोय आणि तिला स्वतःकडे ओढून घेतोय. त्यामुळे हे काही झालं तरी आत्ताच्या आत्ता हे थांबवायलाच पाहिजे. आता हे सर्व माई सांगत असताना अण्णांना मात्र आता रमाबरोबर ते जे काही क्षण बोलत आहे ते सर्व आठवतात की रमा, तू कोणत्या दडपणाखाली हे नातं स्वीकारत तर नाही ना. आणि हे बघ, तुझा आनंद माझ्यासाठी जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे अक्षयबद्दल तुझ्या मनात जे काही आहे ते सगळं काही तू मला सांग. तेव्हा रमाने अण्णांना उत्तर दिलेलं असतं की माझ्या मनातील अक्षयबद्दलची असणारी ओढ कधी न संपणारी आहे. आमचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा खोल आहे. हे सर्व आठवल्यानंतर अण्णा पूर्ण शांत होतात. त्यावर तर माई म्हणतात की हे बघा अण्णासाहेब, आपल्याला काहीतरी ठोस असं पाऊल उचलावं लागेल. आणि हे बघा, आपली ती पोटी आहे खूप हळवी आहे. अक्षय तिला बरोबर फसवेल आणि ती अक्षयच्या प्रेमात अडकेल आणि शेवटी ती त्या अक्षयचाच हात जाऊन धरेल. आणि हे बघा, असं जर झाले तर मी तुम्हाला सांगते की माझ्यासारखी वाईट बाई कोणी नसेल. तेव्हा आता माई खूपच अगदी रागानेच म्हणतात. आता अण्णा म्हणतात की हे बघा, इतक्या टोकाला जाण्याची काही गरज नाही, इतकी टोकाची भूमिका घेऊ नका, थोडासा धीर धरा. तेव्हा माई म्हणते की अहो, मी तुम्हाला काय सांगू की मला धीर नाही धरवत, त्यामुळे आता हे लवकरात लवकर करा. रमाच्या मनाची चलबिचल आहे ना, ती जास्तच आहे. ती सांगत एक आहे आणि करत एक आहे. तेव्हा आता अण्णा म्हणतात की तुम्ही शांत व्हा, मी तिच्याशी बोलतो, ठीक आहे. त्यावर माई म्हणतात की हो, बोला, लवकरात लवकर बोला तुम्ही तिच्याशी. आणि हा जो काही जुन्या आठवणींचा खेळ तिने मांडलेला आहे तो एकदाचा बंद कर म्हणा आणि त्यात सगळं काही विसरून जा. आणि हे बघा अण्णासाहेब, ती फक्त तुमचंच ऐकू शकते, तुम्हीच बोलू शकतात तिच्याशी. तिला फोन लावा आणि सांगा आत्ताच्या आत्ता घरी ये म्हणून. तेव्हा आता अण्णा रमाला फोन लावायला घेतात. तर इकडे रमा ही अक्षयला म्हणते की आता काय करायचं. तर आता अक्षय तिच्याशी बोलणार तेवढ्यात तिच्या मोबाईलवर कॉल येतो, तो पण अण्णांचा. तेव्हा आता रमा त्या फोनकडे बघत असते. तर
तर आता अक्षय म्हणतो की हे बघ नकोय, हा फोन तू उचलू नको. जर आपल्याला भूतकाळातील आठवणी जगून घ्यायच्या असेल तर वर्तमान काळातील हा कोणत्याही गोष्टी आता आपल्यात नकोय. आणि हे बघ रमा, हे तुला ठरवायचं आहे की तुला आपल्या छान भूतकाळात रमायचं आहे की आपल्यात छान असे भूतकाळातील गोड पंक्तीला तुला बसायचं आहे. त्यावर मात्र वर्तमान काळाची सावली पडायला नकोय. तुला जे काही ठरवायचं असेल ते तू ठरव. तेव्हा रमा लगेच अण्णांचा फोन कट करते आणि फोन अगदी मोबाईलमध्ये ठेवते. तेव्हा आता अक्षय लगेच खुश होतो आणि आपल्या अगदी छातीला हात लावतो आणि रमा आता अक्षयला म्हणते की ठीक आहे. तर अक्षय खुश होऊन तिच्याकडे बघून हसतो. त्यानंतर आता इकडे अण्णा म्हणतात की तिने तर फोन कट केला, का कट केला असेल. तेव्हा माईचा लगेच अगदी पारा चढलेलाच असतो आणि ती म्हणते की बघितलंस का, त्या पोटीने तुमचं सुद्धा ऐकलेलं नाही. त्या अक्षयने मात्र स्वतःच्या जाळेमध्ये तिला ओढून ठेवलेलं आहे. तेव्हा अण्णा तरी सुद्धा म्हणतात की हे बघा 1 मिनिट संध्याताई, हे बघा ती पूर्वीची रमा राहिलेली नाही की सहजपणे कोणी येईन आणि तिला जाळ्यात अडकवेल अशी नाही ती. आणि हे बघा तुम्ही म्हणत आहात तर मी तिच्याशी एकदा बोलतो, ठीक आहे तुम्ही शांत व्हा. तेव्हा आता रमा आणि अक्षय मात्र अगदी पुढे चालत चालत येत असतात आणि दोघे एकमेकांचे छान असे रमलेले असतात. दोघांनाही आता जेव्हा त्यांचं लग्न झालेलं आहे तेव्हापासूनचे प्रत्येक क्षण आता आठवतात. जेव्हा आता अक्षयला रमा ही अगोदर आवडत नव्हती पण तरी सुद्धा आता त्याने तिच्याबरोबर लग्न केलेलं आहे आणि आता शेवटी तिच्याबरोबर लग्न करून जेव्हा तो अगदी माप ओलांडून ती घरात आली तेव्हापर्यंतचे सगळे क्षण आठवून जेव्हा अक्षय आता हळूहळू रमाच्या प्रेमात पडत चाललेला आहे. रमाने आपल्या अगदी म्हणजे मस्त स्वभावाने आणि अक्षयवरील प्रेमाने त्याचं मन जिंकून घेतलेलं आहे. आणि आता पहिल्या वेळेस जे केलेलं प्रपोज आपल्या रूम त्याने किती सजवलेली आहे सगळं डेकोरेशन करून. आणि जेव्हा ते अगदी पहिल्या पावसात चिंब भिजायला गेले होते त्यावेळेचे सगळे काही क्षण आत्तापर्यंतचे त्यांना आठवतात. आणि जेव्हा आता हनीमूनसाठी जेव्हा बाहेर गेलेले असतात आणि त्यावेळेस तेथे झालेली सर्व तयारी, ही सगळे काही क्षण एकदाच ते अनुभवून घेतात आणि ह्या प्रत्येक गोष्टीचा आता आनंद एका दिवसात ते घेत असतात एकमेकांच्या बरोबर. इतक्या दिवसातून आज आपले रमा अक्षय आज एकत्र निवांत एका ठिकाणी येऊन आपल्या भूतकाळातील ह्या आठवणी जगत आहे आणि दोघांनाही सगळा भूतकाळ आठवून वर्तमान काळातील कोणत्याही गोष्टीची सावली ते आपल्यावर पडून देत नसतात. अगदी फोनसुद्धा आता रमाने घेतलेला नाही आणि सारखं मात्र आता जे त्यांच्यासोबत आत्तापर्यंत घडत आलेलं आहे ते सगळं काही आठवण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्या प्रत्येक गोष्टीचा आनंद मात्र आज आपले रमा अक्षय घेत आहे. हॉटेलवर गेल्यानंतर आता जे काही क्षण तेथे घडलेले आहे, आता अक्षयने तिला प्रपोज केलं आणि ती पहिली त्यांची जी डेट आहे ती सगळी म्हणजे हे सगळं काही अगदी भरभरून केलेलं प्रेम ते सगळं त्यांना आठवते. तेव्हा आता त्यांचं पहिल्यांदा मिलन झालेलं आहे आणि तेव्हा त्या रात्री रमाला इतकी भीती वाटत असते, इतकी भीती वाटत असते की रमा आता अक्षयला काही सोडायला तयारच नसते. ती घट्ट मिठीत येऊन आता सारखी अगदी तिला भीती वाटत असते की ते अक्षय मला सोडून तर जाणार नाही. आणि त्याच वेळेस आता रमाचा जो काही घडलेला अपघात आहे तेव्हा आता हे सर्व काही आठवल्यानंतर मात्र आता रमाला हसू येत असतं. अक्षय तिला विचारतो की काय झालं, अगं तू एकटीच का हसतेस. तेव्हा आता रमा म्हणते की सगळं काही आठवलं, कारण आपण किती वेड्यासारखं वागत होतो बरं. तेव्हा तुम्ही रेवाकडून माझा नंबर मिळवलेला होता आणि तुम्ही मला मेसेज करत होता आणि मी सुद्धा तुमची फिरकी घेत होते. खरंच ते सर्व काही किती निरागस होतं बरं. आता अक्षयला इतका आनंद होतो, अक्षय डायरेक्ट वर बघतो आणि म्हणतो की देवा थँक्यू सो मच, अगदी मोठ्याने ओरडत म्हणत असतो. रमा आता त्याच्याकडे आश्चर्याने बघते की नक्की याला काय झालं असेल, हा का देवाला थँक्यू सो मच म्हणत असेल. आणि तो देवाला म्हणतो की अरे खरंच याची कल्पना नव्हती की तू आम्हाला एकत्र आणण्यासाठी हे सगळं जाळं विणत आहे. तेव्हा आता आभार मानायचे राहिले. तेव्हा आता रमा अक्षयचा हात धरते. अक्षय तिला म्हणतो की काय, तर रमा म्हणते की अहो काय करतात, ते बघा आजूबाजूचे सगळे काही लोक मात्र तुमच्याकडे बघून हसतात. अक्षय आता आपल्या मागे पुढे बघत असतो आणि आता अक्षय म्हणतो की असून दे, मला आता जगाची सुद्धा पर्वा राहिलेली नाही, मी कोणत्याही अगदी माणसांचा विचार करत नाही. हे बघ आज मात्र एक शेवटचा दिवस आहे, तो एक दिवस मला आनंदात जगून घ्यायचा आहे, त्यामुळे मी कुणाच्याही विचारांची पर्वा नाही करत. आजचा दिवस हा फक्त आपल्या दोघांचा आहे आणि तो आपणच एन्जॉय करायचा आहे आपल्यासाठी आणि आपल्या दोघांच्या आठवणीसाठी. त्यामुळे आपण इतर लोकांचा विचार करायचा नाही, आपण आपल्या भूतकाळात रमायचं आणि आपले आनंदाचे क्षण आपल्याबरोबर एन्जॉय करायचे. आता रमा लगेच अक्षयला ओढते आणि म्हणते की चला. आणि तेवढ्यात आता रमाचा पायाचा धक्का लागल्यामुळे अक्षयच्या पायाचं जे काही बुटाची टाच आहे तर ती निष्ठून येते
आणि अक्षय अगदी पडणार, तोच रमा त्याला धरते आणि सॉरी खरंच माझ्या तुम्हाला ओढण्याने मात्र हे सर्व झाले, मला सॉरी, माफ करा. आपण एक काम करू, पुढे जाऊन आता मॉल आहे, आपण नवीन शूज घेऊयात, चला बरं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय मॉलमध्ये, तर रमा म्हणते की मग कुठे जायचं. अक्षय म्हणतो की कशासाठी, आणि नको मॉलमध्ये जायला नको, कारण कसं आहे की त्या महागड्या मॉलमध्ये जाऊन, महागड्या दुकानामध्ये जाऊन चप्पल बुटावर खर्च करण्यापेक्षा आपण समोर रस्त्यावर जे काही आहे अगदी त्यांच्याकडून चप्पल वगैरे घेऊयात. म्हणजे हे आजचा जो क्षण आहे तर तो पूर्वी म्हणजे या दोघांसोबत रमाच्या पायातील चप्पल तुटली होती, तर आता त्यांच्यासोबत घडलेलं आहे आणि आज अक्षयच्या पायातील बुटाची टाच निष्ठून आलेली आहे. हे सर्व आता सगळं अक्षयबरोबर होत आहे आणि त्यावेळेस रमाबरोबर होत असतं. त्यावेळेस तो आता म्हणजे आज रमाला मनवत असतो, तर त्यावेळेस आता रमा ही अक्षयला मनवत असते. हे आता हे एकमेकांच्या बरोबर भूतकाळातील आहे, तर ते असं घडत आहे. तर त्यावर आता जे चप्पल विकणारे बसलेले आहे तर त्यांना रोजगार मिळेल, त्यांना अगदी त्यांच्या हाताला काम वगैरे मिळेल, त्यांना 2 पैसे मिळतील आणि त्यांच्या घरच्यांचे पोट भरतील. त्यामुळे आपण त्यांच्याकडूनच खरेदी करायला हवी. आणि हे जे काही आहे असं तर ते मला माझ्या बायकोने शिकवलेले आहे, असं जेव्हा अक्षय म्हणतो तेव्हा आता रमा खुश होत त्याच्याकडे बघत असते. आणि त्या दोघांना परत तो क्षण आठवतो, दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात. आणि त्यावेळेस रमाने तेथे चप्पल घेऊन ती अक्षयला म्हणलेली असते की माझे बाबा नेहमी म्हणायचे की आता असे एकमेकांना मदत झाली पाहिजे, आणि बाबांनी जे काही सांगितलेलं आहे तर ते सर्व ते अक्षयला सांगते. आणि आज अक्षय लगेच रमाचे ते सर्व काही आठवल्यानंतर रमाला म्हणतो की चल आपण रस्त्यावरूनच बूट घ्यायचा आहे, आणि तो रमाच्या हाताला धरतो. आणि तेथे जे काही काका आहे चप्पल शिवणारे बसलेले आहे तर तेथे येऊन मात्र आपला बूट आहे तर तो अगदी व्यवस्थित तयार करून घेतो. तर अक्षय आणि रमा मात्र तेथे त्याच्याजवळ बसलेले असतात. तर अक्षय रमाला थँक्यू म्हणतो आणि म्हणतो की तुझ्यामुळे रमा मला ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व कळालेलं आहे. तर आणि तेव्हा तो चप्पल शिवणारा माणूस आहे तर अक्षयचं बूट व्यवस्थित करून देतो आणि म्हणतो की दादा हे घ्या. अक्षय आपल्या पायामध्ये बूट घालतो आणि रमाला म्हणतो की हे बघ रमा, जरीही तू माझ्याबरोबर आता यापुढे नसली तरी सुद्धा तुझी ही शिकवण कायम माझ्याबरोबर अशीच राहणार आहे, तुझी शिकवण मी कधीही विसरणार नाही. आता अक्षयला मात्र रमाला विसरायचंही नाही आणि रमाची साथ सुद्धा सोडायची नाही, पण रमा केव्हा तिच्या मनातील प्रेम कबूल करेल आणि केव्हा आता ती अक्षयला आय लव्ह यू म्हणेल याची आता अक्षय वाट बघून असतो. म्हणून तो अगदी इतकं अगदी टोकाला टोचणारं बोलणं मात्र आता रमाशी बोलत असतो. रमा आता हे सर्व ऐकून घेते. तिच्या मनाला सुद्धा आता हे नातं संपवायचं नाही, पण तरी सुद्धा आता अक्षय असं का बोलतात याचं वाईट वाटत असतं, परंतु मनातून मात्र ती अक्षयवर प्रेम करत आहे आणि अक्षय जेव्हा ती हे प्रेम कबूल करेन यासाठी हे सर्व करत आहे. तर दोघे आता एकमेकांकडे बघून हसतात. रमा सुद्धा हसत असते आणि अक्षय आता पायामध्ये बूट वगैरे घालतो, मधून पैसे आता काढून त्या दादांना देतो. तेव्हा त्या दादांच्या चेहऱ्यावर असणारा तो आनंद बघून रमा आणि अक्षयला खूप हसू येतं. त्यानंतर आता अक्षय समोर काहीतरी बघतो आणि रमाकडे बघून हसत तो रमाला म्हणतो की आलोच, असे बोलून तो पुन्हा आता पुढे जातो आणि पुन्हा आता तो हार्टच्या आकाराचा एक असा बलून्स घेऊन येतो आणि तो फुगा रमासमोर धरतो. ते फुगा दोघांच्याही मध्ये त्यांनी धरलेला असतो. त्या फुग्याकडे बघत अक्षय म्हणतो की आता यापुढे तू माझ्यासोबत माझ्या आयुष्यामध्ये नसणार आहे, याची सवय करून घेण्यासाठी हा फुगा असेल. म्हणून आता दोघांनी मात्र त्या फुग्याला हात लावलेला असतो. रमाचा हात अगदी थरथर कापत असतो, कारण तिला अक्षयची साथच सोडायची नाही आणि अक्षयला सुद्धा, पण तरी सुद्धा आता एकमेकांच्या मनातील प्रेम जाग करण्यासाठी हे सर्व सुरू होत आहे. आणि दोघांनी तो फुगा अगदी धरलेला असतो. आपल्या मनातील इच्छा त्या फुग्याबरोबर सांगितलेलं असतात आणि तो फुगा वर सोडून दिलेला असतो. दोघंही मात्र आता तिकडे फुग्याकडे पाहत असतात आणि आपल्या मनातील आहे तर ते एकमेकांबरोबर आठवत असतात. त्यानंतर आता इकडे तारा मात्र ग्रॅमीला फोन करते, म्हणजे इरावतीला, आणि म्हणते की हे बघ आता अक्षय मामा आणि ती रमा एकमेकांना भेटणार आहे आणि अक्षय मामा मात्र त्या रमाला अगदी शेवटचा निरोप वगैरे देणार आहे, म्हणजे यासाठी त्यांची ही भेट आहे. तर म्हणजे कशासाठी हे सर्व करत आहे की आता रमा धावत पुन्हा अक्षयकडे येईल यासाठी यांचा हा प्लॅन सुरू आहे. तेव्हा मात्र आता इरावतीने आता ताराला जो काही प्लॅन सांगितलेला आहे तो ऐकून तारा आता ओके आपण असंच करूयात असे आता खुश होत म्हणत असते. आपण मात्र आरोहीला हे असं दाखवायचं आहे की ते दोघं सेपरेट होतात म्हणून, आणि मग ती स्वतःच काहीतरी अगदी वेडेपणा करेल आणि आरोहीच आपली आता मदत करू शकते. आणि पुन्हा मात्र आता
ती अक्षय आणि रमा या दोघांना ब्लेम करेल आणि अक्षय सुद्धा रमाला ब्लेम करेल आणि त्यांच्यामध्ये शेवटी ग्लेम आहे तर तो सुरू राहणार आहे आणि हे असं होत राहिल्याने आपल्यामध्ये मात्र आनंद होईल, आपल्या मनासारखं होईल ना शेवटी. म्हणून तारा आता खूप स्वतःशी हसत असते आणि ठीक आहे मी तुला नंतर फोन करते. आणि आता फोन ठेवल्यानंतर आरोही आणि आर्था एकमेकींशी गप्पा वगैरे करत आता स्कूलला निघालेले असतात. तेव्हा आता तारा त्यांच्या जवळ येते आणि झाली का तयारी, आता तुम्हाला स्कूलला जायचं आहे ना. तर आरोही म्हणते की हो. मात्र आता तारा ही मुद्दाम आरोहीला म्हणते की हे बघ आज मात्र मज्जा आहे कुणाची तरी, कारण आज मात्र कुणाच्या तरी आई बाबा एकमेकांना भेटणार आहे. तर आता हे ऐकून आरोहीला तर आनंद होतो. आर्था मात्र हिच्या डोक्यात नक्की काहीतरी प्लॅन आहे हे मात्र ओळखले आणि तिच्याकडे बघत असते. आता तारा खुश होत म्हणत असते की हो ना आरोही, आता मात्र बाबा लवकरात लवकर आईला घेऊन येणार आहे तर घरी. बिचारी आरोही म्हणते की हो ना येणारच आहे. तेव्हा आता अर्थाच्या लक्षात येते म्हणून ती आता आरोहीला लगेच म्हणते की चल आपल्याला उशीर होतोय आपण आता निघूयात. तेव्हा लगेच तारा आरोहीला म्हणते की हे बघ आरोही तू आज कशाला शाळेमध्ये जातेस बरं, आज तू रमाकडे जा, म्हणजे कसं की तू आणि बाबा एकत्रच आईला घरी घेऊन येतील ना. तेव्हा हे ऐकून आरोही तर खुश होते. आरोही म्हणते की अरे वा ही तर खूप मस्त आयडिया आहे आणि आता हो ना ताराताई ही तर बेस्ट आयडिया आहे, मी त्यासाठी आज शाळेत नाही जात. त्यावरती आर्था ओळखते. आर्था लगेच आता ताराला विचारते की हे सर्व खरं तर आहे ना आणि काही प्लॅन वगैरे तर नाही ना. तेव्हा आता तारा म्हणते की हे बघ मला माहिती आहे की अक्षय आणि रमा एकमेकांना भेटणार आहे, आरोहीला सुद्धा माहिती असेल आणि हे बघ त्यांना जर आता एकत्र यायचं नसेल तर ते कशाला भेटतील बरं. तेव्हा आरोही म्हणते की हो ना बरोबर आहे. आणि आता आरोही अर्थाला म्हणते की अर्थताई मला आई आणि बाबांना एकत्र बघायचं आहे, आता आईला आपल्या घरी आणून दोघांना एकत्र आणायचं आहे. तेव्हा तारा खुश होत म्हणते की बरं ठरलं तर मग आता मात्र तू स्कूलमध्ये जा आणि घरी आल्यानंतर मी तुला तुझ्या आई वडिलांचा व्हिडिओ दाखव, चालेल ना. तेव्हा आरोही म्हणते की हो चालेल. दोघे एकमेकांना टाळे देतात आणि आरोही खुश होत ताराला थँक्स ताराताई असं म्हणते. तारा खुश होत आता आरोहीला बाय वगैरे करते आणि नीट जा म्हणते. तेव्हा आर्था मात्र आरोहीचा हात धरते आणि आता स्कूलला निघून येतात. तेव्हा लगेच आता ते दोघी निघून गेल्यानंतर आता ताराही लगेच इरावतीला फोन करते आणि म्हणते की ग्रॅमी आता बघ मी आरोहीला आणि अर्थाला स्कूलमध्ये पाठवलेला आहे, आपला प्लॅन आता सक्सेस होईल तर त्यामुळे तुम्हाला रमा आणि अक्षयचा व्हिडिओ बनवून दे आणि लगेच पाठवून दे, आरोहीला मला तो व्हिडिओ दाखवायचा आहे. आणि बाय करून आता फोन ठेवते. त्यानंतर आता इकडे रमा आणि अक्षय एका झाडाखाली ओट्यावर बसतात आणि मस्त एकमेकांबरोबर आता चहा घेण्याचा आनंद ते एन्जॉय करत असतात. टपरीवरचा तो चहा त्यांना अगदी मागच्या क्षणाची आठवण करून देतो. तेव्हा आता रमा शांत असते आणि चहा घेत असते. तर अक्षय म्हणतो की हे बघ बोल ना रमा, काहीतरी बोल. अगं रमा आणि अक्षयच्या आठवणीतील हा शेवटचा दिवस आहे, आपला एकत्र असा शेवटचा दिवस आहे, मग तुला काही न बोलायचं नाही का आणि माझा सुखी नाराज झालेला चेहरा तुला अगदी बघून हे सर्व करायचं आहे का. तेव्हा आता रमा नाही असं खुणावते. अक्षय म्हणतो की बघ शेवट कसा गोड व्हायला हवा की नाही. तेव्हा आता रमाला गालातल्या गालात हसू येते. ती खाली बघून हसत असते आणि अक्षय तिच्याकडे बघून रमा मात्र गोड हसून अक्षयकडे जेव्हा बघते तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ असं गोड हस मात्र. तेवढ्यात मात्र आता समोर एका टपरीवर मात्र आता एका काकांकडून आता त्या जे काही टपरीवाला आहे तर त्याच्या अंगावर जे वडापाव वगैरे घेतलेला आहे तर ते खाली सांडते आणि ते मिरचीने मात्र आता त्यांचा शर्ट वगैरे खराब होतो म्हणून त्या दादावर ते ओरडतात. आता रमा आणि अक्षय समोरच असतात आणि दोघं आता ते तिकडे तो जो काही प्रसंग घडत आहे त्याकडे पाहत असतात. आता तो ड्रायव्हर आहे तर तो मात्र आता ह्या दादावर ओरडत असतो. तेव्हा ते म्हातारे काका मात्र मी पुसून देतो तुम्ही ओरडू नका असं म्हणत असतात. म्हणून रमा घाईने उठते आणि त्या दोघांजवळ येते. अक्षय सुद्धा तिच्या मागे येतो आणि तेव्हा मात्र आता रमा त्या माणसाला म्हणते की काय अहो ही पद्धत आहे का मोठ्या माणसांशी बोलण्याची. तेव्हा मात्र आता हे वडापाव चालवणारे जे काही दादा आहे तर ते म्हणतात की ताई हे बघा माझीच चूक आहे, तुम्ही त्यांना नका बोलू, कारण हे बघा मी माझ्या हातामध्ये आता अगदी त्रास मला होतोय. माझी जी ही वडापावची गाडी आहे तर ती मात्र माझी नात चालवते पण तिची आता परीक्षा सुरू आहे, ती परीक्षेला गेलेली आहे आणि तेव्हामुळे मी आता इथे आलेला आहोत. तेव्हा आता तो दादा पुन्हा ओरडतो आणि म्हणतो की मग तुम्ही घरीच बसायचं ना. तेव्हा आता रमा त्यांना म्हणते की तुम्ही हे सर्व काय बोलतात आणि तेव्हा ते वडापाववाले जे काही दादा आहेत तर ते म्हणतात की अहो मी जर कसं घरी बसलो तर घर कसं चालणार आमचं. आणि तेव्हा मात्र आता तो माणूस रागाने तिथून निघून जातो. तेव्हा आता रमा ही त्या काकांना म्हणते की हे बघा काका. तेव्हा ते काका म्हणतात की हे बघा ताई हे रोजच झालेलं आहे, तुम्ही नका याकडे लक्ष देऊ. तेव्हा ते काका
आता खाली जो पडलेला वडापाव आहे ते उचलून घेतात. हात मात्र त्यांचे थरथर कापत असतात. तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात. अक्षय मात्र आता रमाकडे बघून हसत असतो. आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता रमा आणि अक्षय सर्व काही आता आठवणींचा उजाळा देत देत मात्र आता विठुरायाच्या मंदिरात येऊन पोहोचतात. आणि रमा अक्षय नावाचं जे मंगळसूत्र आहे तर अक्षयने आपल्या सोबत आणलेलं असतं आणि ते आज विठुरायाला हात जोडून उभे असतात. हातामध्ये ते मंगळसूत्र असतं आणि अक्षय हा म्हणत असतो की हे बघ रमा, ज्या देवाच्या साक्षीने आपण एकत्र आलो आहे आणि त्याच देवाच्या साक्षीने मात्र आपण ह्या नात्याचा शेवट करूयात. तेव्हा आता ते मंगळसूत्र आहे तर विठुरायाच्या पायाशी अर्पण करतात दोघांचा हात धरून. तेव्हा आता रमाला अगदी वाईट वाटत असतं आणि ते मंगळसूत्र घातल्याचे क्षण आहे तर ते रमाला पुन्हा आठवतात आणि तेच मंगळसूत्र आज विठुरायाच्या पायाशी ठेवलेलं असतं. तेव्हा आता रडतच रमा आता देवाला म्हणते की आजपासून हे नातं तुझं तुला अर्पण असेल. आता मात्र आमचा या मंगळसूत्रावर कोणताही हक्क नाही उरलेला. म्हणून दोघेही आता देवाचा आशीर्वाद घेतात आणि मागे फिरतात. तर तोच मागे आता देवाचा चमत्कार होतो. जोराचा वारा सुटलेला असतो आणि ते मंगळसूत्रावर जे आता तेथे पंचपाळा ठेवलेला आहे तर ते पंचपाळा मंगळसूत्रावर पालते होते आणि त्यातील कुंकू मंगळसूत्रावर सांडते. आणि आता म्हणजे तुळशीची माळ आता विठुरायाच्या गळ्यामध्ये आहे तर ती माळ मात्र अगदी तुटली जाते आणि त्या मंगळसूत्रावर अगदी पडते. तेव्हा मात्र आता ते दोघेही तेथून जात असताना आता गुरुजी येतात. गुरुजी हे सर्व बघून आता दोघांना थांबा असं म्हणतात. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हे बघा, साक्षात माऊलीने मात्र कुंकवाचा आशीर्वाद देऊन तुमच्या नात्याला अगदी आशीर्वाद दिलेला आहे. ते मंगळसूत्र आता पुन्हा ते गुरुजी रमाच्या हातात देतात. रमा घाईने ते मंगळसूत्र आपल्या हातात घेते. दोघेही आता त्या मंगळसूत्राकडे बघून एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.